हॅलो फ्रेंड्स. तर ज्यांनी ज्यांनी माझा कालचा शिर्डीचा ब्लॉग पाहिला असेल त्याचाच हा पार्ट 2 आहे. तर आम्ही मस्त दर्शन घेऊन आलो, साईबाबांचं छान दर्शन झालं, आरतीसुद्धा खूप छान झाली, खूप प्रसन्न वाटलं. आणि मग पुन्हा आम्ही हॉटेलवर आलो, कारण आम्ही गाडी तिथे पार्क केली होती. चेकआउट आम्ही मंदिरात जाण्याआधीच केलं होतं, बॅग्स वगैरे गाडीत ठेवून घेतल्या होत्या. मग आम्ही हॉटेलजवळ आलो आणि पुढे कुठे जाणार, तर आम्ही जाणार होतो शनी शिंगणापूरला. कारण शनी शिंगणापूर शिर्डीपासून अगदी 1 ते 1.5 तासाच्या अंतरावर होतं, म्हणून आम्ही तिकडे जाण्याचं डिसाईड केलं. तर पुढच्या प्रवासाला आम्ही लागलो. मस्त हिरवीगार शेती, समोरच अगदी ऊसाच्या गाड्या जात होत्या ट्रॅक्टरवरून. आणि नंतर पाहिलं तर रस्त्याच्या कडेला ऊसाच्या रसांचे एवढे शॉप्स होते, म्हणजे पूर्ण लाईन अशी एक साईडला ऊसाचे रसांचे शॉप्स. आम्ही सुद्धा थांबून ऊसाचा रस प्यायलो, अगदी फ्रेश आणि ऑर्गॅनिक ऊसाचा रस. इथे आराध्या पाळण्यावर बसून बॉबीज खात होती. वातावरण इतकं सुंदर होतं आणि छान थंड वाटत होतं वातावरण. समोरच ऊसाची शेती होती आणि अशा प्रकारे हे ऊसाचा रस काढून देत होते, अगदी ऑर्गॅनिक आणि जुन्या पद्धतीने काढत होते. तर त्या काकीसुद्धा आम्हाला म्हणाल्या की 2-3 ग्लास जरी ऊसाचा रस प्यायला तुम्हाला ह्याचा काहीच त्रास होणार नाही, कारण आमच्या शेतातलेच ऊस आहेत हे आणि अगदी फ्रेश आहेत, कितीही प्या, काही त्रास होणार नाही तुम्हाला. तर हे बघा, हे अशा प्रकारे ऊसाचा रस काढत होते आणि सगळीकडे हीच पद्धत, सगळे अशा प्रकारेच ऊसाचा रस देत होते. इथेच पाठी कापसाची शेती होती, पूर्ण कापूस लावला होता या भागात. तर आम्ही असं छान छान अशी फोटोग्राफी केली आणि मग आता पुढे निघायचं ठरवलं. तर रस्त्याला हे बघा, पूर्ण ऊसच, शेती सगळी ऊसाची शेती दिसत होती. हे बघा, हे असे रस्त्याच्या कडेला सगळे ऊसाचे रसाचेच दुकानं होती. पूर्ण शनी शिंगणापुरा येईपर्यंत अशीच लाईन ऊसाचे रस विकणारे होते आणि सगळे सेम पद्धत बैलाच्या सहायताने. तर समोरच एक गेट लागलं, हे बघा, सुंदर चरखा आणि बैल फिरत होता. त्यानंतर आम्ही पोचलो शनी शिंगणापूरमध्ये. तर इथे शनी शिंगणापूरमध्ये पोचल्यावर पण बघा, हे बैलगाडीवर ऊस नेत होते, म्हणजे मला वाटते तिथे ऊसाची शेती जास्त होते. तर इकडे मंदिराची पार्किंग आहे, आम्ही इथे गाडी पार्क केली. खूप मोठी पार्किंग आहे आणि मंदिरसुद्धा खूप आता छान बांधत आहेत, म्हणजे अजून बांधकाम सुरू आहे. तर इथे आम्ही गाडी पार्क केली. तुम्हाला मध्येही सांगतात की इथे गाडी पार्क करा, पण आम्ही पार्किंगमध्येच पार्क केली. तर हे मेन गेट आहे आणि आतमध्ये इतकं सुंदर काम केलं आहे मंदिरात. इकडे पाय धुवायचे असतात, आम्ही पाय धुवले. आणि ज्यांना तेल अभिषेक करायचा असतो तिकडे आपल्याला 500 रुपयाचा पास असतो, 500 रुपये पर पर्सन, आणि एक तेलाची बॉटल घ्यायची असते. तर इकडे आम्ही ते पास घेतला. इथे आराध्याचे पप्पा पास घेत होते, तोपर्यंत मी तुम्हाला मंदिर दाखवते. इतकं सुंदर आतमध्ये बांधलं आहे. पण आता आपली जबाबदारी आहे की आपण मंदिर कसं स्वच्छ ठेवावं, कारण की काही लोक तिथेच खात होते आणि तिथे महाप्रसाद होता, पण काही लोक तिथेच महाप्रसाद खाऊन प्लेट्स तिथेच टाकत होत्या. तर हे चुकीचं आहे. पण मंदिर खूप छान बांधलं आहे, खूपच छान, म्हणजे हे बघा. तर आम्ही निघालो पुढे. तर तुम्ही जे शनी महाराजांवर जे चढवायचं असतं, जे दुकानातून विकत घेतात, ते तिकडे चढवून देत नाहीत, ह्या ट्रेजमध्ये ते ठेवायला लावतात. सो आम्ही ते काही घेतलं नाही, आम्ही डायरेक्ट फक्त तेल अभिषेकच केला. तर आम्ही गेलो, तर ही जी लाईन आहे ही तेल अभिषेकसाठी आहे, आतमध्ये आहे ती. आणि ज्यांना तेल अभिषेक नाही करायचा त्यांना असं बाहेरून दर्शन घ्यायला लागतं. आणि तेल अभिषेक ज्यांना करायचा असतो ते इकडे वरती शिडीने यायचं आणि चौथऱ्यावर येऊन इथे तेल अभिषेक करू शकतो आपण. तर मी बाहेरून दर्शन घेतलं आणि आराध्याचे पप्पा आणि आराध्याने इथे तेल अभिषेक केला. खूप छान वाटलं. आणि इथे आम्ही हवनकुंड होतं, तिथे दर्शन घेऊन आम्ही निघालो मंदिराच्या बाहेर. तर इकडे एक प्रसाद मिळतो, आपण 20 रुपयाला पॅकेट असतं, खोबऱ्याची वडी असते, ते आम्ही प्रसाद घेतला आणि आम्ही निघालो परतीच्या प्रवासाकडे, म्हणजेच घरी यायला. तर बाजूला, दोन्ही बाजूला ऊसाची शेती, खूप छान वाटलं. आणि पुढे आलो तर हे बघा, मला इथे पण विंडमिल्स दिसल्या, पण हा समृद्धी हायवे नव्हता. आम्ही पुण्यामार्गे आलो येताना, कारण तुम्हाला मी ट्रॅफिक दाखवलीच होती
त्यामुळे आम्ही पुण्यामार्गे येण्याचं डिसाईड केलं होतं. तर ह्या विंडमिल्स अगदी जवळून दिसल्या मला, पवनचक्की ज्याला आपण म्हणतो. तर अशा प्रकारे हा आमचा प्रवास झाला. तर कसा वाटला तुम्हाला हा व्लॉग मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.